श्री ज्ञानेश्वर अभ्यास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सद्गुरू गणपतराव कदम गुरुजी यांना आम्ही करतो. ओंकारं संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. सर्वे जीवाः सुखैर्दुःखैर्मायाजालेन वेष्टिता येषां मुक्तिः कथं देवा कृपया वद शंकर. सर्वसिद्धिकरं मार्गं मायाजालेन विकृतं जन्म मृत्यू जरा व्याधी नाशनम सुखदम वद. सृष्टी करत्या ब्रह्मदेवानं देवादिदेव शंकराला प्रश्न विचारला. हे शंकर, सर्व जीव सुख दुःख रूपी माया जालात गुंतलेले आहेत, त्यातून त्यांची मुक्ती कशी होईल हे कृपा करून सांगा, जेणेकरून त्यांची जन्म मृत्यू वार्धक्य व्याधी त्यांच्या मायापाशातून सुटका करण्याचा मार्ग तुम्ही सांगा. ब्रह्मदेवानं प्रश्न विचारल्यानंतर मग भगवान शंकराने त्यांना जो मार्ग सांगितला तो आलोक्य सर्व शास्त्राणी विचारेत पुन्हा पुन्हा इदमेकं सुनिष्पन्नं योगशास्त्रं परं मतं यस्मिन् ज्ञाते सर्वमिदं ज्ञातं भवते निश्चितं तस्मिन् परिश्रमः कार्य किम अन्यत् शास्त्रभाषितम्. सर्व शास्त्रांचा अभ्यास करून त्यांचं निरीक्षण करून त्याच्यावर पुन्हा 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 विचार केल्यानंतर त्याच्यातून एकच निष्पन्न झालं. काय झालं की जगामध्ये जितके शास्त्र आहेत त्या सर्वांमध्ये सर्व शास्त्र ज्या उत्तम जे शास्त्र आहे ते योगशास्त्र आहे. योगशास्त्राचं ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर जगातील सगळ्या शास्त्राचा गाभा तुमच्या लक्षात येईल असं सांगितल्यामुळे आपण योगशास्त्राचा अभ्यास करीत आहोत. तर आज जे आहे आपण प्रथम जे सुरू झालेलं आहे प्रथम पाद, काय त्याचं नाव सांगत त्याला. प्रथम पादाचं नाव काय आहे? प्रथम पादाचं नाव आहे समाधी पाद. का म्हटलं समाधी पाद त्याला? तर त्या पादामध्ये योगाचं स्वरूप सांगितलं, योग प्राप्त करून घेण्याची उपासना सांगितली, सार्थ प्रणवाचा जप सांगितला. अशी योगरूप समाधी, समाधीचे प्रकार आदीचं वर्णन प्रथम पादामध्ये केलेलं आहे. म्हणून त्याला समाधी पाद असं म्हटलेलं आहे. पाद म्हणजे विभाग, चौथं असं आहे. तर प्रथम पाद झाले. दुसऱ्या पादामध्ये काय सांगितलं? समाधी प्राप्त करून घेण्यासाठी आवश्यक जे अंग आहेत, साधनं आहेत, त्याच्यात येम आसन प्राणायाम प्रत्याहार हे 5 बहिर्ग साधनं सांगितली. आणि त्यानंतर साधन 5 त्याला यासाठी म्हटलं की समाधी योगाच्या प्राप्तीसाठी जे मार्ग आहे, जे उपाय आहेत, त्याचं वर्णन द्वितीय पादात केल्यामुळे त्याचं नाव आहे साधन पाद. साधन पाद प्राप्त करून घेण्याचे मार्ग ते सांगितलेले आहे. आता आज जे आपण सुरू करू लागलो ते तृतीय पाद, तिसऱ्या पादाला सुरू करू लागलेला आहे. आता समाधीची प्राप्ती झाल्याच्या नंतर त्याचे काय परिणाम होतात, वेगवेगळ्या त्यांच्या विभागावर काय काय होते, ऐश्वर्य प्राप्त होते, इतर विभूती प्राप्त होतात. म्हणून त्या विभूतीचं वर्णन या पादात केलेलं आहे.
म्हणून त्याला विभूतिपाद असं म्हटलेलं आहे. त्याच्यात प्रथमतः संयमाचं वर्णन केलेलं आहे. संयम म्हणजे की आपली शक्ती एकत्र करणं, म्हणून विभूतिपादामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. संयम हे जे आहे योग दर्शनाचं महत्वाचा शब्द आहे. अष्टांग योगाचे जे 8 अंग आहेत, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी, पहिले जे 5 आहेत हे 5 जे आहे बहिरंग साधन म्हटलेले आहेत. आणि त्याच्या पुढे धारणा ध्यान आणि समाधी या तिघांना एकत्र नाव आहे संयम. योगाचा ज्या ज्या स्तरावर आपण जातो त्यामध्ये संयम शब्द आला म्हणजे 3 त्याचा अर्थ घ्यायचा. या संयमाचा एखाद्या विशेष पदार्थावर किंवा लक्ष्यावर किंवा साध्यावर जर आपण संयम केला, त्याच्यामुळे योग सिद्धी, विशेष ऐश्वर, विशेष शक्ती आणि त्याच्यात प्रगट होते. हे संयमाचं एक फल आहे, म्हणून त्याला विभूतिपाद असं नाव दिलेलं आहे. तर आता पहिलं काय आहे? पहिलं सूत्र आहे देश बंधश्चित्तस्य धारणा. आपण जे चित्त आहे हे चित्त आपल्या समोर जे साध्य आहे त्याच्यावर लावायचे, जे आलंबन आहे त्याच्यावर आपलं चित्त लावायचं, त्याच्यावर एकाग्र करायचं. त्याचा काय, ज्यावेळी चित्त त्याच्यावर एकाग्र होईल, चित्त तिथं बांधल्या जाईल, त्यावेळी त्याला धारणा असं म्हणतात. ही विशेष गोष्ट. आता ही धारणा कशावर लावायची, तर त्याच्यात सांगितलं यासाठी पहिल्यांदा प्राणायाम आणि प्रत्याहार हे जे बाह्य योग अंग आहेत त्याला आपण साध्य केल्याच्या नंतरच आपलं पुढचं जीवन योगाकडे वळतं. देहाच्या बाहेर कशावर ध्यान करायचं? काही सूर्योदयावर करतात, काही सूर्यास्तावर करतात. एखाद्या घरामध्ये आता देहाच्या बाहेरच सांगितलं. आता देहावर पायाच्या अंगठ्यावर असो, नाकाच्या शेंड्यावर असो, की नाकाच्या मागच्या बाजूला त्रिकुटावर असो, हे असे जे आहे ध्यानात त्याच्यावर लावायचं चित्त. आता देहाच्या आत काही आहे, ते काय आहे? जिभेचा शेंडा जो आहे अग्रभाग किंवा त्याचा मूळ भाग आहे त्याच्यावर, किंवा मग मूलाधार चक्र किंवा वेगवेगळे चक्र आहेत त्याच्यावर ध्यान करायचं. विशेषतः आज्ञा चक्रावर जास्त ध्यान करायचं. मग असे जे आत बाहेर असे जे प्रकार आहेत त्याच्यावर तो दोष आहे, त्याच्यावर जर चित्ताला बांधून टाकलं तर त्याला धारणा असं म्हणतात. समजलं का? धारणा चित्ताची एकाग्रता एका विशेष ध्येयावर ठेवणं म्हणजे तिला धारण. देश बंधस्य चित्तस्य धारणा. तर दुसरं सूत्र काय? तत्र प्रत्यय एकता ध्यानम. ते जे तुम्ही चित्ताला त्या ठिकाणी लावलेलं आहे, आलंबनावर लावलेलं आहे, आता त्याच्यावर सारखं राहा, त्याचीच वृत्ती सतत टिकून ठेवून त्याच्यामध्ये दुसरी कोणती वृत्ती येऊ दिली नाही तुम्ही. दुसऱ्या वृत्तीला जर तुम्ही बाहेर रोखलं, एक मात्र जे ध्येय आहे त्याच्यावरच चित्त असलं पाहिजे. ध्येय ज्यावेळी ध्येयाचा आकार चित्त निर्माण करू लागलं की त्यावेळी आपण त्याला ध्यान असं म्हणतो. धारणा आणि ध्यान मध्ये काय फरक आहे? धारणेच्या मध्ये इतर वृत्ती येऊ शकतात, याच्यामध्ये एकाच ठिकाणी ठेवलेलं आहे ते चित्त, त्याला दुसरं काही येऊ देत नाही. आता ध्यानामध्ये काय आहे? एक ध्यान करणारा, त्याला काय म्हणतात? ध्याता.
ज्याच्यावर ध्यान करायचं त्याला काय म्हणतात ध्येय, आणि त्याची जोड झाली म्हणजे ध्यान. अशी गोष्ट ध्यान करणाऱ्याला लक्षात येते. मी ध्यान करीत आहे असं त्याला समजतं, पण ज्याच्यावर ध्यान केलं त्याच्यावर खेळून असतं त्याचं चित्त. विशिष्ट आलंबनावर ध्यान करायचं असतं. आणि मग ध्याता काय करतो, आलंबनावर ध्येय आहे त्याच्यावर चित्त एकाग्र करतो, त्याला आपण ध्यान म्हणतो. अशा रीतीनं ध्यान ज्यावेळी आणखी गाढ होत जात आणि सच्चित्त आत्मा जो आहे अभिन्न भावानं ध्येयामध्ये एकरूप होऊ लागला, तिथं केवळ आत्मतत्वच राहते. त्याचा ध्याता ध्येय हाही भेद राहत नाही. अर्थ मात्र जी वस्तू आपल्या समोर आहे तिच्याशी चित्त एकरूप होणं हीच समाधीची अवस्था आहे. समाधीमध्ये केवळ आत्मतत्वच ध्येय राहते, त्याला दुसरं काही जाणवत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीचा आरंभ त्याच पद्धतीने केलेला आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. कोण कोणाला जाणतो तर आत्माच आत्म्याला जाणतो. जड वस्तू आत्म्याला कसं जाणेल? म्हणून ही जी आलंबन जे आहे ते आलंबन आत्माच आत्माला जेव्हा करतो, त्याचं चेतन आत्मतत्व जे आहे ते कसं आहे, सत आणि चित स्वरूप आहे. असत स्वरूप जे आहे, ध्यान त्याच्यावर जरी तुम्ही केला तर त्यातून तुम्हाला काढून घ्यावं लागतं. ध्यान करणारा जो आहे तो कोण आहे? तो आत्माच आहे, हा चेतन आहे. ज्ञान कशावर? आता पुढे ध्यानाची पुढची प्रक्रिया काय आहे ती समाधी. समाधी अवस्थेत काय असते? परमपिता परमात्मा तो सच्चिदानंद स्वरूप आहे, याचा अनुभव आपल्या हृदय मंदिरात घेता आलं पाहिजे. म्हणून सच्चित स्वरूप आत्मा आणि सच्चिदानंद स्वरूप परमात्मा एकाच आसनावर दोघाला बसले की त्याला ध्यानापासून आपण समाधी अवस्थेत जातो. आता समाधी कशाला म्हणतात ते तिसऱ्या सूत्रात सांगितलेलं आहे. तदेवार्थ मात्र निर्भासम स्वरूप शून्यमेव समाधी. ध्यानाची एक स्वतःची एक अवस्था आहे, विशेष अवस्था. ध्याता ध्येय ध्यान ही त्रिपुटी ध्यानामध्ये असते. पण ती त्रिपुटी ही ज्यावेळी लय पावते, केवळ ध्येय समभासत, तिला समाधी म्हणतो. अर्थ मात्र निर्भासम. ध्यान असूनही त्याची प्रतीती न येणं, स्वरूप शून्य प्रमाण ध्यान असू शकतं. म्हणून स्वरूप शून्य मीव ध्यानाची ही अवस्था म्हणजे समाधी आहे. समाधी अवस्थेमध्ये आत्मतत्व फक्त असतं, त्याच्याशिवाय दुसरं काहीही नसते. प्राकृत तत्व ध्येयामध्ये असू नये, त्याचं ध्यान जे आहे आत्मतत्वच रूप धारण करते. म्हणून अन्य कोणतंही रूप राहू नये. आणि माऊलीनं म्हटलेलं आहे म्हणून ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपात. स्वसंवेद म्हणजे तोच त्याला जाणतो असं आत्मस्वरूप आहे. म्हणून हे जे आपण पाहिलं तिसऱ्या मागच्या वेळी सुद्धा, तदा द्रष्टु स्वरूपे अवस्थान, आपल्या स्वतःच्या आत्मरूपामध्ये स्थिर राहतो. तेच आताही सांगितलेलं आहे. स्वरूप शून्य मीव समाधी, काही राहत नाही, ते परमात्माच एकरूप होऊन जातो. मग याचा अनुभव सांगितला नामदेव महाराजांनी. काय सांगितला? तुझे निज सुख तुझ पासी आहे. निज सुख म्हणजे परमात्म्याचं आत्म्याचं सुख. कुठं आहे ते? सर्व साधक जे आहेत बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी तीर्थयात्रेला जाणं वाईट नाही, पण तीर्थयात्रा करणारा कोण आहे? देह करतो का? मध्ये असणार चेतन तत्व करते. म्हणून ते सुखदायक आहे. म्हणून रूप पाहता लोचनी
सुख झाले ओ साधनी सुख प्राप्त होते. तेव्हा ते जे आहे ते सुख कोणाजवळ आहे? तुझे निज सुख तुझ पाशी आहे, तुझ्या जवळच आहे. विचारून पाहे मना माझी, विचार करून बघ मधा तुझ्या चित्तामध्ये अंतःकरणामध्ये सुख काय वस्तू आहे. आता याचा शोध घ्यायचा कसा? विवेक वैराग्य शोधून या पाहे. विवेक कर, आत्मा अनात्म विवेक कर. त्याच्यातून सगळं विश्वाच्या ज्या दिसणाऱ्या वस्तू आज ना उद्या नष्ट होणारे आहे ते वैराग्य आहे. विवेक वैराग्य शोधून या पाहे, तेने तुझ होय ब्रह्मप्राप्ती. या साधनेनं कशाचा? विवेक आणि वैराग्याला शोधल्याच्या नंतर तुला ब्रह्माची प्राप्ती होते. ज्ञानाचा प्रकार सहजची झाला. ज्ञान सहज होते, काय अवघड गोष्ट नाही. ज्ञानाचा प्रकार सहजची झाला, हमभाव गेला गळून या. मग अहंकार जो आहे, मी साधू आहे, मी पुण्यवान आहे, मी पापी आहे, असं जे अहमपणा जो आहे, अहंकार आहे ते 4 प्रकारचा, एकेका देहाचा एक अहंकार, ते सगळा निघून जातो. मग काय होते? खेचर विसा म्हणे. खेचर स्वामी म्हणजे नामदेव महाराजांचे गुरु. खेचर विसा म्हणे जेथे ओंकार निमाला. ओंकार परमात्म्याचं उत्तम नाव आहे, परंतु नावाच्याही प्रत्यक्ष वस्तू बघू लागल्यावर ओंकार कुठे राहतो? ओंकार निमाला, सहजची झाला ब्रह्ममुक्ती. मग तो सहज ब्रह्माचं रूप धारण करतो, ब्रह्मामध्ये तो विलीन होतो, आणि ती समाधी आहे. तदेवार्थ मात्र निर्भासम स्वरूप शून्यमेव समाधी. लक्षात घ्या, आपण तिकडं मार्गक्रमण करीत असताना अनेक प्रकारचे संकट येतात. त्याला तुम्ही बाहेर टाळलं तर ठीक आहे. म्हणून म्हटलं की मनुष्याच्या जीवनामध्ये साधूची संगती तरवारीच्या धारेवरून चालण्यापेक्षा अवघड असते. कारण ज्ञान हे इतकं सोपं नाही की फटकन येईल म्हणून, त्याला साधनाच करावी लागते. साधू लोकांच्या संगतीत राहताना खूप भयंकर गोष्टी घडतात. आता मग 4थ्या सूत्रात काय सांगितलं? त्रयम एकत्र संयमाः. त्रय 3, त्रयम एकत्र संयमात. ते कोणत्या 3 वस्तू आहेत? धारणा, ध्यान आणि समाधी. या तिन्ही एकत्र लावलं की त्याला संयम असं म्हणतात. आणि तो संयम तुम्ही ज्याच्यावर केलात, तुमच्या ध्येयावर केलात, तर त्या ध्येयाच्या मध्ये जी विशेष शक्ती असते तुमच्या त्या संयमाच्या मध्ये, ती तुम्हाला प्रगट होते, आणि त्याच्यातून तुम्हाला ज्याच्यावर संयम केला ती वस्तू सिद्ध होते. त्याला विभूती असं म्हटलेलं आहे. समजलं का? विभूती, तुम्ही ज्याच्यावर संयम करू लागला त्या संयमाच्या मुळे एक विशेष शक्ती प्रगट होते. ती शक्ती म्हणजे विभूती आहे. म्हणून परमात्म्यानं भगवद्गीतेमध्ये सांगितलं 10व्या अध्यायाच्या मध्ये, कशा कशात मी आहे ते विभूती 5 जे आहे ना, ती विभूती, तर ती याच्यात सांगितली. आता 5वं सूत्र काय? तर जयात प्रज्ञा आलोक. संयमाचा तुम्ही सारखा अभ्यास करू लागला. हा अभ्यास ज्या वस्तूवर करू लागलात तुम्ही, त्या वस्तूचं तुम्हाला उत्तम ज्ञान होत, आणि त्या ज्ञानाची प्रज्ञा होते. प्रत्यक्ष ज्ञान, प्रतिभेचं ज्ञान प्रज्ञा म्हटलं तर त्याला आलोक म्हटलेला आहे. विशेष प्रकाशानं प्रकाशित होणं आणि तुम्ही तिथपर्यंत जाणं, ती समाधी प्रज्ञा प्रकाशरूप होते. त्याचा एकच प्रवाह सारखा निरंतर चालू राहतो. हाच प्रज्ञेचा आलोक आहे, जे तुम्हाला, म्हणून म्हटलं की रात्र दिवस तिकडं चित्त असलं. येणाऱ्या गोष्टी चांगल्या येतात, वाईट येतात, त्याच्यात तुम्ही गुंतलाच, आयुष्य थोडं थांबणार, ते चालूच राहणार आहे. जिथं तुम्ही असाल तिथंच आपल्या स्वरूपाला बघा. तर जयात, त्याचा जर जय झाला, काय? प्रज्ञा आलोक, प्रज्ञा प्राप्ती होते. आता 6वं सूत्र काय? तस्य भूमीषु विनियोग. भूमी म्हणजे योगाची विशेष अवस्था.
आता मागे झाले तुम्हाला सवितर्क समापती. संयमाने योगाच्या अवस्थेला प्राप्त करून घेतल्यानंतर निर्विकल्प समापती, सविचार समापत्ती, निर्विचार समापत्ती असे अनेक समापत्ती प्राप्त होत. आणि आता या दृष्टीने आपण जसा प्रयत्न करू, योग साधकाला योगाच्या अंतिम स्तरापर्यंत आरोहण करीत जायचा असतो. योगाच्या प्रक्रिया क्रमानं त्याचं पालन करीत गेलो, अनुष्ठान करीत गेलो. आता याच्यामध्ये तुम्हाला म्हणलं तर हे जे नवीन साधन संयम प्राप्त झालं, त्या संयमाच्या आधारे तुम्हाला, म्हणून म्हटलं योग सारखं करीत राहिलं पाहिजे. एका कवीनं म्हटलं, योगेन योगो, योगानं योगाचं ध्यातव्य, ध्यान ज्ञातव्य, ज्ञान प्राप्त करून घेतलं तर योगो योगात प्रवर्तते, योगच तुम्हाला पुढे प्रगती करायला होते. तो तुमचा गुरु होऊन जातो. यो अप्रमस्तु योगेन स योगे रमनते, नेहमी करतात त्याच्यात रमून जा. योगाचा अनुष्ठान करू लागला, योग तुम्हाला समजू लागला, योग अनुष्ठानामध्ये योगाची प्रगती होऊ लागली. असा अभ्यासानं लक्षात आल्याच्या नंतर अभ्यासानं आपल्याला प्रमाद होऊ देऊ नये, चूक होऊ देऊ नये, आडंबर दाखवू नये, लंपट होणे, कशामध्ये त्याग करता आलं पाहिजे. एक निष्ठेनं जर योगाभ्यास तुम्ही करू लागलात, योगामध्ये उच्च अनुभूती, त्याच्यामध्ये तुम्ही रममाण होऊ शकता. म्हणून आत्मदर्शन रूप परमसिद्धी प्राप्त करून घेता येते. त्याच्यामुळं त्या संयमाच्या आधारावर तुम्ही त्याच्या अनेक प्रकारच्या समाधी त्याला ओलांडून पुढे गेलं पाहिजे. त्रयमंतरंगम पूर्वेभ्य, त्रयम अंतरंगम पूर्वेभ्य. आता आतापर्यंत आपण पाहिलं येम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार हे 5 पूर्व भाग आहे, पूर्वांग आहे. आणि मग त्याच्या पुढे हे समाधीपासून दूर आहे ते पाहते. म्हणून याला समाधीच्या मध्ये प्रत्यक्ष अनुभूती घ्यायचं. याच्या पुढचे जे सांगितलं, धारणा, ध्यान आणि समाधी, हे 5 बहिरंग साधन, धारणा, ध्यान आणि समाधी अंतरंग साधना आहे. याचा प्रत्यक्ष संबंध येतो. म्हणून धारणा, ध्यान आणि समाधी, हे 3 जे आहेत, तुम्ही ज्याच्यावर लावलात, परमात्म्याची प्राप्ती झाली पाहिजे, आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे. या 3च्या साधनानं ते होते. म्हणून हे 3 साधन उत्तम रीतीनं प्राप्त व्हावेत म्हणून पहिले बहिरंग साधनाचा अभ्यास पाहिजे. हे बहिरंग साधनाचा तुम्ही अभ्यास न करता अंतरंग साधनात जाण्याचा प्रयत्न केला तर त्याचा उपयोग होणार नाही. म्हणून आपणाला आत्मसाक्षात्कार आणि आत्मसाक्षात्काराच्या नंतर परमात्म साक्षात्कार हे तिकडे जायचं आहे. म्हणून प्रथम पासून बहिरंग साधन आणि मग अंतरंग साधन दोघांची गरज आहे. आता हे झालं आपण धारणा, ध्यान आणि समाधी. याचा पुढचे काळात तदपि तरीही सुद्धा बहिरंग निर्बीजस्य, जसं येम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार हे 5 बहिरंग साधन आहेत. संप्रज्ञा समाधीच्या दृष्टीनं याचा उपयोग आहे. हे अंतरंग साधन त्या दृष्टीनं आहे. पण असंप्रज्ञा समाधी, संप्रज्ञा समाधीच्या पुढे असंप्रज्ञात निर्बीज समाधीमध्ये तुम्ही जाऊ लागलात, धारणा, ध्यान आणि समाधी याच्यापेक्षा परवैराग्य प्राप्त होते. परवैराग्य हे अंतर जवळ जाते, धारणा, ध्यान आणि समाधी त्याच्यापेक्षा दूर जातात. म्हणून परवैराग्यापासून असंप्रज्ञात समाधी योगाचा उदय होतो. म्हणून असंप्रज्ञात समाधी योगामध्ये परवैराग्य अंतरंग साधन होते आणि धारणा, ध्यान आणि समाधी हे 3ही बहिरंग साधन होतात. लक्षात आलं का? पहिल्यात अंतरंग साधन आहेत, ती निर्बीज समाधीकडे जात असताना ती बहिरंग साधन. मग अंतरंग साधन कोणतं? त्यांचं परवैराग्य आहे. तुम्हाला झालं त्याच्यामध्ये. म्हणून म्हटल्या पुढे
असंप्रज्ञात योगामध्ये समस्त वृत्तीचा निरोध होतो. तो निरोध केल्यानंतर मी निरोध करीत आहो हेही जाणीव राहत नाही. फक्त शिल्लक संस्कार राहतात, निरोध संस्कार असतात. निरोध संस्काराच्या म्हणजे युत्थान संस्कार सगळे नष्ट होतात. जसं क्षिप्त आहे सांगितलेलं, मूड आहे, विक्षिप्त आहे, एकाग्र हे जे आहे याच्या पुढे आपण गेल्याच्या नंतर केवळ निरोधच राहतो. त्याचा परवैराग्य उत्कृष्ट स्तरावर आढळून झालं किंवा मग निरोध संस्कारही लोप पावतात. आता पुढे सांगितलेल्या 9व्या सूत्रामध्ये युत्थान निरोध संस्कार योरभी प्रादुर्भावो निरोधक्षण चित्तान्वयो निरोध परिणाम. हा युत्थान माहीत झालं जे आपल्या शरीरावर इंद्रियावर संस्कार प्रगट होतात, कार्यशील होतात, त्याला युत्थान दशा म्हणतो. त्या सगळ्याला चित्तानं सगळ्या वृत्तींना थांबवणं त्याला निरोध म्हणतो. त्याच्यानंतर निरोधाचा संस्कार असतो. मग त्या निरोधाच्या संस्कारामुळे दुसरे कोणते संस्कार प्रादुर्भूत होत नाही. फक्त निरोध क्षण चित्तान्वयो निरोधाचे जे क्षण असतात त्याच्यामध्ये चित्त पुन्हा पुन्हा जाते म्हणून त्याचा निरोध परिणाम म्हटलेला आहे. म्हणून हे युत्थान वृत्तीची उदार अवस्था प्रगट होत राहते. निरोध चित्त वृत्तीवर पूर्ण नियंत्रण करतो. संस्कार म्हणजे त्याचा उमटल्याच्या नंतर त्याचा अभिभव कशाचा होतो? युत्थानाचा अभिभव होणं म्हणजे ते दाबून टाकतो. त्याला प्रादुर्भाव म्हणजे प्रगट होणं. निरोध क्षण जे आहे चित्ताच्या मध्ये निर्माण झाला की चित्तवृत्तीवर नियंत्रण होतं. त्याला निरोध परिणाम किंवा वृत्ती नियंत्रणात राहतात. असंप्रज्ञात निर्वेद समाधीच्या अवस्थेत चित्ताच्या मधल्या सगळ्या वृत्ती थांबतात, त्या मध्ये मध्ये प्रगट होत नाही. समाधी अवस्थेत तुम्ही जाता त्यावेळी असंप्रज्ञात समाधीच्या मध्ये तुमचं चित्त चित्तच राहत नाही, त्याला प्रज्ञा प्राप्त होते. आत्मस्वरूपामध्ये तुम्ही अवस्थित राहता. म्हणून दृष्टारूपानं त्याच्याकडे अंश रूपानं सुद्धा तिथं वृत्ती येत नाही. तिला निर्बीज समाधी असं म्हटलेलं आहे. कोणत्याच प्रकारची वृत्ती जिथं येत नाही. म्हणून म्हटलं या अवस्थेत जी समस्त वृत्तीचा निरोध झाला की तुम्ही तुमच्याकडे जाता. आता बाकी तुम्हाला संक्षिप्त मूढ विक्षिप्त या वृत्ती ज्या आहेत एकाग्र वृत्तीच्या अपेक्षेनं युत्थान वृत्ती या बाहेरच्या आहेत. असंप्रज्ञात समाज निरोधाच्या अपेक्षेनं पाहिलं एकाग्र वृत्ती सुद्धा युत्थान अवस्थेतली आहे. म्हणून समस्त वृत्तीचा निरोध झाल्यावर केवळ निरोध संस्कार शिल्लक राहतात. हे संस्कार वृत्ती रूप नसतात, निरोध परिणाम म्हटलेला आहे. 10वं सूत्र आहे तस्य प्रशांत वाहिता संस्कारात. ती जी तयार झालेली आहे निरोध संस्काराची शक्ती, तिचा प्रवाह प्रशांत अत्यंत शांत रीतीने तो प्रवाह वाहत राहतो. कोणता? ज्या समाधीत तुम्ही गेलात तिथं दुसरी कोणतीही वृत्ती नाही. प्रत्येक क्षणाला निरोध निरोध निरोधच दिसायला लागतात. म्हणून युत्थान संस्कार संपून दाबल्या जातात. म्हणून निरोध संस्काराचा प्रवाह चालू होतो. आता हा प्रवाह सारखा राहिला चालू, प्रशांत वाहिता. तिथं फक्त संस्कार राहतात, बाकी सगळं दाबून टाकल्या जाते. निरोध संस्काराची अशी परंपरा सतत चालू राहणं याला प्रशांत वाहिता प्रशांतीचा प्रवाह सुरू होतो. म्हणून निरोध संस्कारात जर तुम्ही शिथिलता आणली त्याच्यामध्ये पुन्हा युत्थान संस्कार प्रगट होतो. हे कधी नष्ट होत नसतात, ते दबून राहतात. म्हणून सांगितलेलं आहे. तुम्हाला माहित आहे की ज्यावेळी धर्मराजानं पाहिलं हेमाच्या तिथं तर ते बांधून टाकलं का पुरुषाला, तो ओरडू लागला. धर्मराजाला म्हणला तुझ्या राज्यामध्ये
मला बांधून टाकलं, मला बांधून टाकलं, मला सोडायला लावा. हे मला म्हटलं वयाला कशाला, त्याला सोडून द्या तुम्ही. अहो म्हणजे सोडलं की तुम्हाला त्रास देते, ही मोठं अवघड गोष्ट आहे. नाही नाही म्हणजे सोडून द्या, माझ्या आईचं काही करणार नाही. आता एक त्या धर्मराजाच्या दरबारात पूर्वी एक भांडण आलेलं होतं. दोघं शेतकरी आले. एक शेतकरी म्हणायला लागला, मी याला शेत विकलेलं आहे, मग त्या शेतातलं सगळं त्याच आहे. आता हा तो म्हणला, अहो मला शेत दिलं, या शेताच्या मध्ये मला धन सापडलं, हंडा सापडला, त्याच्या सोनंच आहे सगळं, मी त्याचं कशाला घेऊ, मी तुमचं तुम्हाला देऊन टाकतो. बघा लक्षात घ्या ही गोष्ट. तो म्हणते की मी शेत विकत घेतलं हो, पण त्यातलं धन थोडंच विकत घेतलं मी, तुझं तुला धन घे. धर्मराजाकडे भांडण, हे ऐकणार तेही ऐकणार. त्यानं म्हणते मी घ्यायला, मी तुला दिलं, मी कशाला घेऊ. यानं म्हणते मी शेत घेतलं, मधलं धन थोडंच घेतलं. लक्षात आलं की मी काय म्हणलेलं. हे इमानदारीचा काळ धर्मराजा. आता काय करा, कसं भांडण मिटवावं. मग धर्माच्या यमाची गोष्टी त्याला सांगितलं की बाबा थोडं ढिलं कर बरं या. त्या यमानं त्याला सोडलं. कोण होता तो होता कली. कली घुसला दोघांच्या मध्ये. मग तो सांगू लागला, ज्यानं विकत घेतलं, अहो म्हणले मी याला पैसे देऊन शेत विकत घेतलो, हा मग याच्यातलं धन मी त्याला कसं देईल. लक्षात आलं की मी काय बोलायला, देणार नाही याला. त्यानं म्हणते मी याला शेत विकलो, मधलं धन थोडंच विकलो. काय आजही कायदा कसा आहे, विशिष्ट 5 फूट 10 फुटाच्या पलीकडे जे धन सापडेल ते मालकाचं नसते, ते सरकारचं असते, आपलं नाहीच राहते. हीच दृष्टी सुरू झाली. धर्मराजा परेशान झाला. अरे आता तुम्ही असं म्हणे, असं कसं झालं. तेच म्हणले बापू, एक कलियुगाचं वार आहे. कोणाला साधू म्हणून जवळ जाऊ नका, कोणाला शिष्य म्हणून जवळ करू नका. कधी कोणाच्या गळ्याला घुटतील हे काही सांगता येत नाही, म्हणून म्हटलेलं आहे. असं हे सांगितलं. लक्षात आलं का. मग प्रशांत व्हायचा का सांगू लागलो की इतकं शांत जरी असलं ते कधी कुठं उगम पावेल काही सांगता येत नाही. कालपर्यंत तुम्ही या साधूला मोठं म्हणत होते, आजच कशाला वाईट म्हणू लागले. ते आहे ते कली घुसला कोणाच्या तरी एकाच्या मध्ये. आता म्हणून सावध राहिलं पाहिजे. त्याला मधात येऊ देऊ नका. कोणी साधू असो, कोणी असाधू असो, कोणी तपस्वी असो, कोणी अतपस्वी असो, कोणी पुण्यवान असो, कोणी पापी. तुम्हाला काय करायचं, तुम्ही तुमच्या परत बघा. म्हणून आपल्याकडे फार हुशार लोक होते जुने. अहो म्हणले तुम्ही गाईला बघ ना, गाईचं दूध घ्या, बाकी कशाला गाईचा विचार करता. हे अर्धा भाग सत्य आहे, पूर्ण भाग सत्य नाही, अर्धा भाग खरा आहे. गाई काही जरी खाल्लं तर दूध तसं देते काय. तुम्ही कांद्याची पात खाऊ घाला, दुसऱ्या दिवशी त्या गाईच्या दुधामध्ये कांद्याचा वास आहे. काही खाल्यानं जमत नाही. म्हणून संत साधू महापुरुषांनी काय सांगितलं, तुम्ही तपश्चर्या कमी करा, अभ्यास थोडी तुम्ही करा, पण लोकाला जवळ येऊ देऊ नका. काही आले की मुकाड्याने बसणार, त्यांचा गुणधर्म आहे ना ते. म्हणून म्हटलेले काय बाबा, हा कलियुग. म्हणून धर्मराजाने सांगितलं. मग यमाने सांगितलं काय करा, तुझं तू घेऊन जा म्हणजे माझ्या दरबारात नको नको. पुन्हा भांडण सुरू झालं. कसं उलट झालं. असंच आहे साधू संतांच्या संगतीमध्ये. म्हणून म्हटलं की हे जे चित्त आहे, चित्त प्रशांत